नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव। शेतकरी बंधूंनो, आज जो व्हिडिओ घेतलाय त्याच्यामध्ये आपण जो विषय घेतलेला आहे सध्या येणारा हळदी पिकावरचा जो कंदमाशी आणि कंदकुज हा रोग, याच्याविषयी थोडक्यामध्ये आपण प्रिव्हेंटिव्ह काय उपाययोजना केली पाहिजे याविषयी थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत। सध्याची जर परिस्थिती बघितली तर शेतकरी बंधूंनो, भरपूर असा प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालाय। या पावसामुळे आपल्याला आपल्या हळदी पिकामध्ये खूप प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे किंवा आपल्या हळदीमध्ये अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे आपल्या हळद पिकावर मोठ्या प्रमाणामध्ये कंदकुज नावाचा रोग येऊ शकतो। किंवा आपल्याला आता जी अमावस्या आहे म्हणजे 22 ऑगस्टला जी अमावस्या आहे त्या अमावस्येच्या निमित्तानं आपल्या हळद पिकामध्ये कंदमाशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक करू शकते। तर आपल्याला याचा दोन्ही गोष्टीचा विचार करून म्हणजे आता मागल्या जर 2-3 वर्षाचा जर विचार करायला गेला तर हळद पिकामध्ये कंदमाशी आणि कंदकुज या रोगामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनात घट झालेली आहे। हा रोग आपल्या पिकावर येऊ नये प्रिव्हेंटिव्ह आपल्याला कशी उपाययोजना करता येईल, म्हणजे कमी खर्चामध्ये आपल्याला उपाययोजना झाली पाहिजे, आपलं पीक चांगल्या पद्धतीने सुदृढ असं वाढलं पाहिजे आणि आपल्याला खर्चही कमी झाला पाहिजे। याच्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह उपाययोजना खूप फायदेशीर ठरतात। तर त्या संदर्भात आपण शेतकरी बंधूंनो, आता सगळ्या भागामध्ये खूप असा पाऊस झाला असं गृहीत धरून आपण ही उपाययोजना सर्व शेतकरी बांधवांना सांगतो। ज्या भागामध्ये थोडा पाऊस कमी जरी झाला असेल तरी पोळ्याची अमावस्या ही मोठी अमावस्या असते, त्या भागामध्ये शेतकऱ्यांनी ही उपाययोजना करणं खूप फायदेशीर ठरते। तर शेतकरी बंधूंनो, आता जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यामुळे आता आपल्याला कंदकुजीचा मोठा आजार येणार आहे। तर त्याच्यासाठी आपण एक बुरशीनाशक घेतलेलं आहे, हे सुपर कॉप नावाचं प्रोडक्ट आहे। याच्यामध्ये कॉपर ऑक्सीक्लोराइड नावाचा 50% WP फॉर्म मध्ये घटक दिलेला आहे। शेतकरी बंधूंनो, आता आपण हा जो घटक दिला आहे तर हाच बुरशीनाशक वापरण्यामागलं कारण काय, आता खूप मोठे शेतकरी की खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारी भारीचे बुरशीनाशक जमिनीमधून देण्याचा प्रयत्न करतात। पण शेतकरी बंधूंनो, तुम्ही इतर कुठले बुरशीनाशक वापरण्यापेक्षा फक्त कॉपर ऑक्सीक्लोराइड जमिनीमधून देण्याचा प्रयत्न करा। कॉपर ऑक्सीक्लोराइड जमिनीतून दिल्यामुळे आपल्या जमिनीतलं जो एक न्यूट्रिशन आहे कॉपर, याची कमतरता चांगल्या पद्धतीनं कमी होते। दुसरी गोष्ट, कॉपर ऑक्सीक्लोराइडच्या संपर्कात जेवढ्या पण बुरशी येतात हे ताबडतोब अशा त्याच्यामधून आपला पिकामधला हानिकारक बुरशीपासून संरक्षण मिळते। शेतकरी बंधूंनो, हे अतिरिक्त पाऊस ज्या शेतामध्ये आता बऱ्याच पाणी असेल तिथं सुद्धा हे देण्यासाठी फायदेशीर आहे, कारण हा घटक जो आहे तो पाण्यातून सहजासहजी वाहून जात नाही आणि याच्या संपर्कात आल्या लवकरात लवकर बुरशा मरून जातात। शेतकरी बंधूंनो, कॉपर जर आपण जमिनीतून दिलं तर झाडामध्ये लिग्निंगचं प्रमाण खूप कमी प्रमाणात तयार होते। जेवढं झाडामध्ये लिग्निंग कमी तयार होईल तेवढं जास्त शेतकरी बंधूंना आपल्या बुरशीजन्य आजारावर आपल्याला पीक कमी बळी पडते। झाडामध्ये लिग्निंगचं जर प्रमाण वाढलं तर झाडामध्ये कोवळे पाने येणं, पिवळसर पाने येणं आणि मग आपलं झाड बुरशीजन्य रोगाला बळी पडते। जमिनीतही आपल्याला चांगल्या पद्धतीनं सुरक्षा देते आणि वर पानावरही चांगल्या पद्धतीने सुरक्षा देते। त्यामुळे इतर कुठला घटक वापरण्याच्या ऐवजी शेतकरी बंधूंनो, सुपर कॉप हे 500 ग्राम तुम्ही जमिनीतून देणं अतिशय फायदेशीर आहे। जेव्हा जेव्हा जमिनीमध्ये अतिरिक्त पाऊस होतो, कंदकुजीचा आजार बळावतो आणि आपले केमिकल बुरशीनाशकाला एक मर्यादा आहे, कमी दिवसासाठी काम करतात आणि त्याचे साईड इफेक्ट सुद्धा आपल्याला पुन्हा भविष्यामध्ये सतवतात। म्हणजे आपल्याला जर प्रिव्हेंटिव्ह जर उपाययोजना करायची असेल, लॉंग ड्युरेशन उपाययोजना करायची असेल बुरशीजन्य आजारासाठी आणि पिकाचा इम्युनिटी पॉवर जर वाढवायचा असेल बुरशीच्या विरोधामध्ये, तर सुपर कॉप हे एकरी 500 ग्राम तुम्ही ड्रिपने देण्याचा प्रयत्न करा। आता बरेच शेतकरी म्हणतील की आमच्या शेतामध्ये पाणी आहे, जाता येत नाही। शेतकरी बंधूंनो, आपल्याला नुकसान होऊन उपाययोजना करण्याच्या ऐवजी जर तुम्ही आता थोडे पैसे करून ही उपाययोजना जर केली तर आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यापासून सुरक्षा मिळेल आणि हा प्रोडक्ट इतर केमिकल घेण्यापेक्षा तुम्ही कॉपर ऑक्सीक्लोराइड एकरी 500 ग्राम देण्याचा प्रयत्न करा। आपल्याला कमी खर्चामध्ये चांगलं फायदेशीर असा घटक आहे। शेतकरी बंधूंनो, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जे पाऊस भरपूर जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर अतिशय खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला, म्हणजे जमिनीमध्ये पाऊस आताही पाणी जमिनीमध्ये साचू नये किंवा काही जमिनीमध्ये खूप असं पाणी झालेलं आहे, काही जमिनी अतिशय काळ्या कसदार असल्यामुळे त्या जमिनीत लवकर वापसा येत नाही। तर याचे जे दुष्परिणाम आहे ते शेतकरी बंधूंना आपल्या पिकाच्या मुळ्या एकदम सडून जाणार। दुसरी गोष्ट, आपल्या जमिनीतून जे अन्नद्रव्याचं वहन आहे ते थांबणार आणि पीक करपासारख्या रोगाला म्हणा, मूळसोड रोगाला म्हणा, कणसड रोगाला बळी पडणार। तर याच्यावर एक उपाययोजना म्हणून शेतकरी बंधूंनो, आता बरेच शेतकरी आता मुळ्या खराब झाल्या म्हणून ह्युमिक वापरण्याचा प्रयत्न करतात। तर शेतकरी बंधूंनो, आता ह्युमिक पेक्षा जर तुम्ही कॉन्कर कंपनीचं CSP नावाचं जर प्रोडक्ट घेतलं, शेतकरी बंधूंनो, हे 60% सिलिकॉन आहे, याला अमिनो ऍसिडची चिलिशिंग केलेली आहे आणि आर्थोसिलिसिक फॉर्म मध्ये हे सिलिकॉन कंपनीने दिलेले अतिशय इफेक्टिव्ह दर्जेदार असं प्रोडक्ट आहे। शेतकरी बंधूंनो, याचा वापर बरेच शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी सुद्धा करून असं दर्जेदार याच्यातून आपल्याला उत्पादन मिळवलेलं आहे। पिका बुरशीजन्य आजारापासून याच्यावर आपल्याला फायदा केलाय।
शेतकरी बंधूंनो, सिलिकॉनचे फायदे जर विचारात घेतले तर आता पिकाच्या जे मुळे आहेत तुमच्या काळ्या पडणार, नवीन मुळी पिकामध्ये तयार होणार नाही. तर शेतकरी बंधूंनो, याच्या सिलिकॉन जर तुम्ही जमिनीतून दिले तर जमिनीमध्ये नवीन मुळ्याची जी संख्या आहे, पांढऱ्या मुळ्याची, हे लवकरात लवकर वाढेल. आहेत ते मुळ्या लवकर खराब होणार नाहीत. जमिनीत जे पण आपले न्यूट्रिशन आहेत, म्हणजे आता हळदीमध्ये जो अन्नद्रव्याची कमतरता आहे, म्हणजे अन्नद्रव्याचं शोषण थांबल्यामुळे हळदीमध्ये जो पिवळेपणा येतो याच्यावर ताबडतोब आपल्याला परिणाम पाहायला मिळेल. म्हणजे अन्नद्रव्याचं सुद्धा वहन लवकर सुधारेल. म्हणजे फॉस्फरस, पोटॅश, झिंक, फेरस, कॉपर, मॅग्नीज हे घटक उचलण्यासाठी पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढून सर्व अन्नद्रव्याचं लवकरात लवकर वहन सुधारते. शेतकरी बंधूंनो, तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो की आपण जर ऊस हे पीक जर बघितलं तर ऊसामध्ये पाणी साचून जरी असलं तर ऊसाच्या मुळ्या सडत नाहीत किंवा ऊस आपला खराब होत नाही. याच्या मागेला कारण म्हणजे ऊसाच्या मुळामध्ये सिलिकॉनचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण नॅचरली असते. पण हळद पिकामध्ये तसं नसते. शेतकरी बंधूंनो, आपल्या हळदीमध्ये थोडंसं जरी पाणी साचलं, हळद पिकाच्या मुळ्या लवकरात लवकर सडतात, हळद पिवळी होते आणि हळद आपली बुरशीजन्य आजाराला, करपा म्हणा, सड म्हणा, या रोगाला बळी पडते. तर त्यासाठी आपल्याला सिलिकॉन देणं खूप महत्वाचं आहे. आता बाजारपेठेमध्ये खूप सिलिकॉन तुम्हाला उपलब्ध असतील, पण कॉपर सोबत आपल्याला जे सिलिकॉन वापरता येईल असं सिलिकॉन घेणं गरजेचं आहे आणि अतिशय उच्च क्वालिटीचं. कारण सिलिकॉनचा जर विचार केला तर आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी 28% सिलिकॉन पाहायला मिळते, पण ते स्थिर झालेलं सिलिकॉन आहे, पिकाला ते खाता येत नाही. त्यामुळे आपल्याला कमी वेळामध्ये ताबडतोब रिझल्ट मिळून आपलं पीक जसं आहे तसं कसं सुदृढ पद्धतीने वाढेल, त्याच्यापासून आपल्याला पिकाचं नुकसानही होणार नाही आणि आपल्या पिकाच्या ताबडतोब मुळ्या कशा ऍक्टिव्ह होतील त्या संदर्भासाठी जर विचार जर केला तर याचा जे वापर आहे ते जमिनीमधून एकरी 1 किलो आपल्याला सीएसपी द्यायचं आहे. शेतकरी बंधूंनो, ह्युमिक ऍसिड सोबत पेक्षा तुम्ही जर सीएसपीचा वापर केला तर तुम्हाला लॉंग ड्युरेशन आणि दर्जेदार असे फायदे मिळतील. आपल्या अन्नद्रव्याचं वहन सुधारेल, मुळ्या चांगल्या राहतील आणि पिकही आपल्या चांगल्या पद्धतीने वाढायला मदत होते. याचा वापर तुम्ही अवश्य न विसरता करा. आता शेतकरी बंधूंनो, आपण या प्लॉटला आतापर्यंत एकही केमिकल वापरलेलं नाही, पण आपण बऱ्याच शेतकऱ्याला सांगितलेलं होतं की आपण जांभळी अमावस्या असो, नारळी पौर्णिमा असो, आपण जोपर्यंत आपल्या फुटव्याची वाढ होणार नाही तोपर्यंत आपल्याला दर 15 दिवसाला एक फवारणी घेणं खूप महत्वाचं आहे. याचं कारण म्हणजे शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर अलीकडचा जर विचार करायला गेला तर सध्या आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कंदकुज आणि कंदमाशी याच्यामुळे आपलं खूप मोठ्या प्रमाणात हळदीत नुकसान होते. आपण काय करतो शेतकरी बंधूंनो, आपले कंद नासले, फुटवे नासल्याच्या नंतर उपाययोजना करतो, पण हा रोग आपल्या वावरा शेतामध्ये येऊच नाही, प्लॉट आपला रोगाला बळी पडू नये त्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह उपाययोजना करायची. याच्या अगोदर आपण जमिनीतून एकही केमिकल सोडले नाही. बऱ्याच शेतकऱ्यांनी अगोदरच केमिकल सोडून पिकावर खूप वाईट परिणाम केले. पण आता सध्याचा जर पुढचा भविष्याचा जर विचार केला गेला, म्हणजे रोगराईचा दरवर्षीचा जर विचार करायला गेला तर आपण रोग येण्याच्या आधीच म्हणून उपाययोजना म्हणून शेतकरी बंधूंनो हे कॉम्बिएक्स सुपर नावाचं प्रोडक्ट घेतलंय. याच्यामध्ये क्लोरो 50%, सायपरमेथ्रिन 5% असा घटक दिलाय. याचं प्रमाण एकरी 500 ml घ्या. शेतकरी बंधूंनो, कीटकनाशकाचा अतिरिक्त वापर टाळा. जेवढं तुम्ही जास्त कीटकनाशक वापरणार तेवढं तुमचं पिकाचं नुकसान होणार, याच्यावर लक्ष घ्या. पण आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून फक्त एकरी 500 ml याचा वापर आता जमिनीतून करणार आहोत. कारण ही जी अमावस्या आहे पुढ्याची, या अमावस्याला कंदमाशीचा इफेक्ट खूप जास्त पाहायला मिळेल आणि आपलं होणारं भविष्यातलं नुकसान टाळावं कंदमाशीसाठी आणि जमिनी पण जे पण हानिकारक जीवसृष्टी आता या अतिरिक्त पाण्यामुळे वाढले याच्यावर नियंत्रण मिळावं म्हणून आपण ही 500 ml जमिनीतून देणार आहोत. याचं एकरी प्रमाण मात्र 500 ml पेक्षा जास्त घेऊ नका, ही गोष्ट लक्षात घ्या. आता शेतकरी बंधूंनो, आता आपण बऱ्याच शेतकऱ्यांना आपण बघतो की खूप असं त्यांनी केमिकलचा वापर म्हणजे रासायनिक खताचा अतिरिक्त वापर, पुन्हा वॉटर सोल्युबल युक्त खताचा जास्त वापर आणि केमिकल म्हणजे आता जसं सांगितलं तसं आपण जे केमिकल असतात हानिकारक त्याचा जास्त वापर झाल्यामुळं जमिनीमधली जैवसृष्टी संपून गेलेली आहे आणि आपल्याला पाहिजे तसं जे बुरशीजन्य आणि कंदसड या रोगावर नियंत्रण मिळत नाही. आता बरेच शेतकऱ्यांना माहित आहे की आपला दरवर्षी प्लॉट बुरशी म्हणजे कंदसडीला बळी पडतो. त्याच्यासाठी अतिशय इफेक्टिव्ह एक नावाचं प्रोडक्ट आहे, जे कॉन्कर कंपनीचं मायक्रो शार्प नावाचं प्रोडक्ट आहे. याच्या आपण ट्रायल शेतकरी बंधूंनो फक्त थोड्या प्रमाणामध्ये घेतलेल्या होत्या. अतिशय दर्जेदार आहे. शेतकरी बंधूंनो, हे जैविकही नाही आणि केमिकलही नाही, हे वनस्पतीपासून ऑर्गॅनिक असं प्रोडक्ट आहे. अतिशय दर्जेदार आहे. तुमचा अतिरिक्त केमिकलचा वापर असो, रासायनिक खताचा अतिरिक्त वापर असो, अशा सुद्धा जमिनीमध्ये हे चांगलं काम करते. शेतकरी बंधूंनो, मायक्रो शार्प हे बनवण्याची जे टेक्नॉलॉजी आहे, जे अति दुष्काळी भाग असतो म्हणजे तिथं पाण्याचं कमी प्रमाण असते, अशा अतिशय कमी पाण्यात सुद्धा जे वनस्पती वाढतात, हिरव्यागार राहतात आणि जिथं जास्त पाऊस होतो, अतिशय पाऊस होऊन सुद्धा नुसत्या पाण्यामध्ये ज्या वनस्पती हिरव्यागार अशा वाढतात, अशा वनस्पती ज्या आहेत
ज्या वनस्पतीवर कुठल्या प्रकारची बुरशी किंवा कुठल्या प्रकारचा कीटक येत नाही अशा वनस्पती एकत्र करून शेतकरी बंधूंनो हे मायक्रोशार्प नावाचं प्रोडक्ट तयार केलेलं आहे। शेतकरी बंधूंनो याचा आपल्या पिकाला कुठेही इफेक्ट नाही, आपल्या जमिनीतल्या जैवसृष्टीला कुठलाही धोका नाही आणि कमी प्रमाणामध्ये। आता ह्या जर तुम्ही मायक्रोशार्प जमिनीतून जर दिला तर फक्त तुम्हाला सांगतो याच्यामध्ये ज्या हानिकारक गोष्टी आहेत ना हे ताबडतोब तुम्हाला कंट्रोलमध्ये मिळतील। याच्यावर कुठल्याही प्रकारचा हानिकारक बुरशीचा इफेक्ट होणार नाही, जैवसृष्टीला कुठला धोका होणार नाही। म्हणजे कमी खर्चामध्ये लॉंग ड्युरेशन तुम्हाला दर्जेदार असं प्रोडक्ट म्हणलं तर मायक्रोशार्प आहे। शेतकरी बंधूंनो एक लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्याला जास्तच प्रॉब्लेम असेल कंदसडीचा कंदमाशीचा त्यांनीच हा प्रोडक्ट वापरायचा। ज्या शेतकऱ्याचा आपल्यासारखा हेल्थी प्लॉट आहे त्यांना ही गोष्ट वापरायची गरज नाही, पण हे प्रिव्हेंटिव्ह म्हणून खूप चांगलं काम करते, याचे रिझल्ट चांगले आहेत। पण ज्या शेतकऱ्याला जास्त प्रॉब्लेम असेल तर त्यांनी रिस्क न घेता मायक्रोशार्प एकरी 500 ml घेण्याचा प्रयत्न करा। याचे रिझल्ट खूप सुंदर आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या जे बाजारपेठेमध्ये जे उत्पादनं मिळतात त्याच्यापेक्षा जे काम करण्याची आणि टेक्नॉलॉजी एकदम अलग असल्यामुळे रिझल्ट चांगले आहेत। शेतकरी बंधूंनो आपण जेव्हा जेव्हा गोष्टी सांगत असतो ना प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्याचं कॉम्बिनेशन करून त्या गोष्टी एकमेकांसोबत सहाय्यक असणं। आता बरेच शेतकरी काय करतात, कंपन्या बदलून प्रोडक्ट घेण्याचा प्रयत्न करतात। आम्ही कुठल्या कंपनीची जाहिरात करत नाही, पण तुम्ही त्या प्रोडक्टची एका जागी करून त्याची मिश्रण क्षमता, त्याचे इफेक्ट, साईड इफेक्ट अशा दोन्ही गोष्टीचा विचार करून ते प्रोडक्ट वापरण्याचा प्रयत्न करा। नाहीतर काय होईल शेतकरी बंधूंनो, प्रत्येक कंपन्याची मटेरियल बनवण्याची टेक्नॉलॉजी अलग असते आणि त्याच्यामधून आपल्याला फायदा व्हायचा गेला कोणीकडे नुकसान होत असते। त्यामुळे तुम्ही योग्य वेळी आता जर ही जर उपाययोजना तुम्ही आमुष्याच्या वेळेस केली म्हणजे पोळ्याच्या आमुष्याला तर भविष्यामध्ये तुमचा येणारे जो सड रोग आहे आणि कंदमाशी तर आपल्याला चांगले परिणाम पाहायला म्हणजे रोग आपल्याला येणार नाहीत आणि प्लॉट आपला चांगला हेल्थी वाढेल आणि आपल्या याच्यापासून भविष्यात होणारं जे नुकसान आहे म्हणजे आपला पुढचा वाढता खर्च कमी होईल आणि प्लॉटही चांगला राहील आणि आपल्या याच्यामधून उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होईल।